नमस्कार मित्रांनो, मी हर्षित आणि तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या ब्लॉग मस्ती चॅनलवर. आज आपला हा ब्लॉग राहणार आहे नाशिकच्या बद्दल. आपण चाललोय नाशिकला कारण की आज आत्याचं डोहाळी जेवणाचा कार्यक्रम आहे, जिथं आपण जाऊन काय काय मजा करणार आहे हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये भेटेल. तर चला सुरू करूया. मग शिव रेडी डन रेडी का? चला हो, हा तर रेडी झालेला आहे. आपण पण रेडी होऊया आता. सध्या पटकन जाऊन रेडी होऊन येऊ. सगळ्यात पहिले आपल्याला आता दुकान आवरायची आहे, त्याच्यानंतर आपण बघू बाकीचे कामं. नाशिकला तर जायचंच आहे. बाबांनी ते निघालेले पहिले नाशिकला. हा? आम्ही नंतर जाणार आहे 12:30 नंतर. बाबा सोडून चालले बाय आपल्याला पहिले. लवकर या थोडं. हा लवकरच यायचं आहे, पण पहिले दुकान आवरायची. दुकान अख्खी बंद आहे आपली. पहिले सगळी साफसफाई पहिले करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला नाशिकला निघायचं. तर सगळ्यात पहिले आता मी इथं आलेलो आहे आपल्या गोडाऊन मध्ये. इथं आपल्याला कोल्ड्रिंकचे बॉक्स घ्यायचे आहे का नाही, हे सगळे थोडेफार कोल्ड्रिंकचे बॉक्स घ्यायचे, याच्यातून जे लागणार आहे आपल्या दुकानामध्ये. तर आम्ही निघालेलो आहे. आमचा हेवी ड्रायव्हर इथं आता रेडी आहे. शिव भाऊ आज आता गाडी चालवणार आहे. आहा आहा, टाक गिअर चल पटापट. बसा रे बसा पटापट. तर निघालोय मित्रांनो, आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. कसं वाट राहिलं? गरम होत असलं आहे ना? खूप गरम होत असलं. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय नाशिक आत्याच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. आता वरती गेलो तुम्हाला दाखवतो की घर कसं आहे काय. घरात घुसलेलो आहे आणि बघू राहिलो की हे सगळ्यांचे थोडेसे चर्चा वगैरे चालू आहे सध्या. यांची चर्चा वगैरे चालू आहे आणि बायांचे सगळे कार्यक्रमाची तयारी चालू झालेली इथं. आम्ही सुद्धा पुरं झालेलं नाही काहीच. तर मित्रांनो, आपण आता आलोय टेरेसवर या बिल्डिंगच्या. एकदम मस्त व्ह्यू इथं बघू शकता तुम्ही. बाई नाशिक म्हणजे नाशिक यार. ह्या टेरेसवर सध्या हे झोकी, त्याच्यानंतर घसगुंड हे सगळे लावलेले आहे आपल्या इथं टेरेसवर लहान पोरांना खेळायसाठी. जिथं आमचा शिव एकदम मजा करू राहिला. शिव कर. हा, त्याला खेळायची इच्छा आता सध्या. जाऊ द्या, खेळावा सध्या खेळावा. आज काही म्हणावं. खुश आहे का नाही? एकदम मस्त भारी वाटतंय का नाही? इथं मम्मी सोबत बोलल्यानंतर आपण गेलो होतो शिवला घसरगुंडीवर बसवायसाठी, पण इथं बघा शिव कसा घाबरतो खाली उतरायला. चला लिफ्ट यायला तयार होऊन गेलेली आहे, पण हा शिव आहे की इथं थांबायलाच तयार नाहीये. पटकन खाली जायचंय शिव, टेन्शन नको घेऊ तू. या आली आता लिफ्ट. आपण आता लिफ्टने खाली जाऊया. शिवला पण माझी वेळ राहिली लिफ्ट मध्ये थांबायला. पटकन खाली जाऊ आपण आता. मी नवीन टी शर्टच्या वेळी एखादा शर्ट घालतो. हे आलो लिफ्ट मध्ये. फुल हवा घ्यायला मजा येते, पण काही असो. मी झालेलो रेडी, पप्पा झालेले रेडी. जे मेन माणसं आहे मामन ते आयुष अंकल हेच अजून रेडी नाही. आता काय करावं बरं आम्ही? टाइमपास करून काय करावं बरं इथं? ते बायांना पण कळत नाही ना. मग ते तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही मेन माणसं आहे उलटा. तुम्ही जाऊन आले बरोबर आहे. चला बरं तर मी आलो आता सध्या खाली परत गाडीजवळ. काय आपल्याला पिशवी ठेवायची गाडीमध्ये. हे वरती यांचे प्रॉब्लेम चालू आहे, कारण की आवरून झालेलं नाही यांचं अजून सुद्धा त्यांचं आवरण हळू चालू आहे. मग म्हणलं आपण एकदा खाली येऊ, कामं करून घेऊ एकदा, मग जाऊ परत वरती. चहा प्यायचा चालू आहे सध्या. आता पटकन मला चहा भेटावा फक्त. जाऊ पटकन वरती एकदा परत. आत्ता किती वेळानंतर जाऊन निघालेले आहे लोक. यांची अजून सुद्धा तयारी पुरे होत नव्हती किती वेळेची. मग मामा तुम्ही रेडी आहे? लगेच निघायचं ना आता? मग चांगलं आहे. सगळ्यात पहिली ही गाडी रेडी आहे आपली, त्याच्यानंतर ही एक गाडी रेडी आहे, त्याच्यानंतर त्याच्या मागची सगळ्यात मागची ही एक गाडी. मग बसलोय आपण गाडीमध्ये. आता किती वेळ लागला ह्या लोकांना तयार व्हायला अजून सुद्धा. आपण तर झालोच लगेच तयार, फक्त एक शर्ट घातल्यावर. आता बघू तिकडे गेल्यावर आता कसं होतं काय होतं.
तुला काय वाटतं मम्मी, कसा असेल कार्यक्रम वगैरे, छान किती मोठा असन, असेल कार्यक्रम छान दिसतोय. हॉल वगैरे? बस चांगला असन हॉल पण. बघू आपण तिकडे गेलो, बघू एन्जॉय तुम्हाला पण करू दाखवतो तिकडं मी एकदा. सगळे मिळून. मग आंटी सगळे आज दोघं किती चांगले दिसतंय आज, पण Thank you. टाइम पण तेवढाच लावलेला त्यांनी तयार व्हायला. मी फक्त 10 मिनिटं लावलेले. मग शिव पण आपला आता गाडी चालवायला रेडी झालेला आहे. मित्रांनो गाडी तर निघालेली आहे, पण मला दिलंय मागं बसवून आणि म्हणून अंकलला मागं बसवून. आमच्या दोघांची हालत खराब आहे, मागं बिलकुल हवा लागत नाहीये, पण थोडा टाइम आहे म्हणून आपण पण सहन करतोय. पटकन जाऊन पोहोचू, हॉल वगैरे बघू कसं आहे काय, एकदम मजा येईल, तुम्हाला पण सांगतो. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. आता आपण आलेलो आहे हॉल मध्ये. सगळ्यात पहिले तर आता हॉल मध्ये जायचंय, दाखवतोच मी आता मध्ये गेल्यावर लगेच. हा राहिला आपला हॉल एकदम मस्त मध्ये. ही सगळी सुविधा करून ठेवलेली आहे. काय वाटतं, सगळं खाता येईल का? हा, कोण खाणार? तुम्ही दोघं मिळून खाणार आहे वाटतं. आता एक नंबर पलेरोची डॉल बनवलेली आहे. या जागेवर डान्स ग्रुपने एक मस्तचा डान्स परफॉर्म केलेला होता. डान्स नंतर आत्या आणि मामाला गेम खेळायला लावलेला होता, जे बघायला आम्हाला मजा आली आणि त्यांना खेळायला मजा आली. तर मित्रांनो आता झाली जेवणाची वेळ. आता बुफे वगैरे लागलेले, आपण जाऊया आणि बघूया बुफे मध्ये काय काय बनवलेलं आहे. सगळ्यात पहिले ताटात आला गुलाबजामुन आणि बर्फी, त्यानंतर छोलेची भाजी, त्यानंतर आली आपल्याला कढी, त्यानंतर आली आपल्याला भेंडीची भाजी, त्यानंतर आला आपल्या ताटामध्ये भात, त्यानंतर आपल्या ताटामध्ये आली चपाती, मग शेवटी आपल्या ताटामध्ये आली पुरी. आपली प्लेट झाली होती रेडी, पण ओनली विथ 1 गुलाबजामुन आणि 1 बर्फी. आपण अजून घ्यायला जाऊ तसं तर पहिले हे संपवायचं आहे. आपलं जेवण झाल्यानंतर अंकल आंटी आणि मम्मी पप्पा बसलेले सध्या जेवायला. आता मित्रांनो आपण निघालोय आता सध्या CNG घ्यायला गाडीसाठी. गाडीमध्ये बिलकुल आता CNG आणि पेट्रोल दोघं नाहीये, आणि जायचं इथून 100 किलोमीटर आपल्याला कोपरगावपर्यंत आहे. त्यामुळे आता सगळ्यात पहिले मी चाललोय अंकल सोबत CNG घ्यायला. आता बघू तिकडे गेल्यावरती जर लाईन जास्त असेल तर मग फक्त पेट्रोल येऊन जायचंय, CNG नाही घ्यावं लागणार. पण जर कमी असेल तर CNG घेऊन टाकू आपण. आता तिकडे जाऊनच कळलं आपल्याला काय होतं काही नाही. तर मित्रांनो आपल्याला खूप वेळानंतर जाऊन आपल्याला आता भेटलेलं आहे सध्या पेट्रोल पंप. किती वेळचा सापडतोय, पेट्रोल पंपच भेटत नव्हता आपल्याला, आता शेवटी जाऊन भेटलेलं आहे. तर टाकून घेऊ म्हणलं. किती फिरलो आम्ही, 4-5 किलोमीटरचं इकडे तिकडच झालं, त्याच्यावर आऊन जास्त पेट्रोल संपलं आमचं. तर मित्रांनो आपण पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून निघालो होतो, पण आपल्याला जे CNG नाही भेटलं, त्यामुळे आपण आता CNG स्टँडवर आलेलो आहे CNG भरायसाठी. आणि आता CNG नशिबाने आपल्याला भेटलेलं आहे. तर CNG टाकल्यानंतर आपण डायरेक्ट निघणार कोपरगावसाठी. आणि अख्ख्या दिवसाच्या प्रोग्राममुळे आम्ही सगळे एवढे थकून गेलेलो आहे की घरी जाऊन सगळ्यात पहिले झोपणार आहे. त्यामुळे आता आपण आपला हा व्लॉग इथंच एंड करतोय की घरी गेल्या सगळ्यात पहिले आता झोपायचं आहे. त्यामुळे आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, जो पटकनच मी तयार करेल असं मला वाटतं जर कुठं बाहेर गेलो तर. ओके, तर सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.